प्राचीन काळी एक वृद्ध स्त्री राहत होती. ती दर रविवारी श्रद्धेने सूर्यदेवाचा उपवास करत असे. सूर्योदयापूर्वी उठून स्नान, अंगण स्वच्छता आणि सूर्यदेवाची भक्ती हाच तिचा नियम होता. सूर्यदेवाच्या कृपेने तिच्या आयुष्यात कधीही दुःख आले नाही. घर हळूहळू धनधान्याने भरत गेले. हे पाहून शेजारीणेला तिचा हेवा वाटू लागला. त्या दिवशी शेण न मिळाल्याने अंगण सारवता आलं नाही आणि पूजा राहून गेली. भोग न अर्पण करता आणि अन्न न घेता ती उपाशी झोपली. सकाळी उठून पाहते तर अंगणात एक सुंदर गाय आणि वासरू उभे. त्या गायीने सोन्याचे शेण केले. सूर्यदेवाची कृपा. लोभाने आंधळी घालेली शेजारीण रोज चोरी करू लागली. सूर्यदेवाला ही धूर्तता कळताच वादळ उठले. आता सत्य तिच्या डोळ्यांसमोर होतं. शेजारीण राजाकडे गेली. राजालाही आश्चर्य वाटले. राजन, गाय त्वरित परत कर, नाहीतर संकट येईल. राजाने वृद्ध महिलेकडे माफी मागितली आणि अन्यायाला शिक्षा दिली. रविवार व्रत केल्याने राज्यात समृद्धी आली. सत्य, श्रद्धा आणि भक्ती कधीही व्यर्थ जात